अरावली पर्वतरांगा. या अरावली पर्वतरांगांचा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये आला नसेल तरच नवल आहे. राजस्थानमध्ये हजारो लाखो लोक रस्त्यावरती उतरली कारण अरावली पर्वतरांगेचं संरक्षण करायचं होतं. विषय तेवढाच गंभीर होता. काय आहे अरावली पर्वतरांगेचा विषय तर समजून घेऊया. अरावली पर्वतरांगा या 2.5 अब्ज वर्ष जुन्या किंवा प्राचीन आहेत, ज्या हिमालयन पर्वतरांगांपेक्षा सुद्धा आधीच्या आहेत असं मानलं जातं. या पर्वतरांगा गुजरातपासून सुरू होतात आणि पुढे हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत, ज्याची लांबी साधारणपणे 690 किलोमीटर एवढी आहे. तर सर्वसाधारण उंची ही 600 ते 900 मीटरच्या दरम्यान पाहायला मिळते. आता या पर्वतरांगा पर्यावरणीय दृष्ट्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि विशेष करून या 4 राज्यांसाठी. जसं की या पर्वतरांगेमध्ये जैवविविधता प्रचंड मोठ्या विपुल प्रमाणामध्ये पाहायला मिळते. पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्या असंख्य प्रजाती आपल्याला इथे आढळतात. ही पर्वतरांग म्हणजे निसर्गानं उभा केलेली एक भिंत आहे, जी दिल्लीला वाळूच्या वादळांपासून दिल्ली हरियाणाचं संरक्षण करतात. थार वाळवंटाचा वाढता प्रसार रोखण्याचं काम करतात. तसंच या 4 राज्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावतात. मग एवढं महत्त्व असताना सुद्धा सरकारने एक धोरण आणलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. इथून सुरू झाला हा वाद. काय होता तो वाद? भारत सरकारनुसार 100 मीटर पेक्षा उंच टेकड्या यांना फक्त पर्वतरांग मानलं जाईल आणि यांना पर्यावरणीय संरक्षण मिळेल. पण उर्वरित अरावली हे भूमाफियांसाठी, वाळू माफियांसाठी खुल्या केल्या जातील आणि याच्या विरुद्ध लोकांनी रस्त्यावर यायचा निर्णय घेतला. सरकारच्या या प्रस्तावामुळे जवळजवळ 90% अरावली पर्वतरांग ही असुरक्षित होते. कारण जवळजवळ 90% अरावली रांगाची उंची ही 100 मीटरपेक्षा कमी आहे असं म्हटलं जात आहे आणि याच्यामुळे हा वाद सुरू झालेला आहे. आता माणसाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पर्यावरण याचं संरक्षण करायचं आहे का विकास करायचा आहे, आणि त्यातला मध्यम मार्ग आपल्याला निवडता येतो, तो म्हणजे शाश्वत विकासाचा. प्रश्न हा फक्त अरावलीचा नाहीये, प्रश्न आहे मानवजातीच्या अस्तित्वाचा. धन्यवाद.